हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बाबूला गिफ्ट आलेली आहे गाडी. बाबू दाखव. तुम्ही बघू शकता. अत्तरी वेळेस त्याची गाडी टायर उलटी पुलटी करली. ओ हो, गाडीचं नाव काय? गाडीचा आणि मला गिफ्ट आलेलं दाखव गाडी. वाजल्या दोन वाजले. हॉट व्हील्स, माय फेवरेट कार्स. हॉट व्हील्स तू बघू शकता किती सुंदर आहेत ना बाबू. तुझी गाडी पण सुंदर आहे ना लय. बाबू तू काय बोलू शकतो आपल्या ब्लॉग मध्ये? नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर. नक्कीच. आमचा बाबू बोलतो म्हणून नक्कीच. आणि असंच आमच्या बाबूला एक गर्लफ्रेंड बघू शकता तुम्ही. खूप सुंदरवाली गर्लफ्रेंड बघा, कारण की तो आता सध्या सिंगल आहे. त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या स्कूलमध्ये गेली म्हणून तो आता सिंगल आहे ना रे. मग काय आहे ती अजून? अजून काय करायला सांगते ना. अजून दुसरा काय करायला? अजून दुसरा चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच करतील ते असं बोलतात मला. पण ते सगळे मला कमेंट केली का करते सारंग भाईची गर्लफ्रेंड नाही का? मला आहे नाही का? चला भेटू नक्कीच. पुढचं काय काम असेल बघू. आजचा दिवस कसा जातोय. एकदम सुंदर जाणार मला तर असं वाटतोय, कारण की सकाळीच बाबूला आमच्या गिफ्ट आलेलं आहे. जातो घरी आणि बघू आता पुढचा प्लॅन काय आहे. खूप खुश आहे भाई. गाडी घेतली तर माझं पाय बी दाबायला निघले ना ते. आणि बुटांची म्हणजे वाटच लावली फार. त्यांना लाईनी आणली. गाडी घेतली तर पक्काच खुश आहे. तर सेम सेम करतं शूज सारखी गाडी आहे. ड्रेसिंग वगैरे चेंज करून आता चालले पनवेलला. पण या गाडीत काय पेट्रोल नाही. आता एक पंप पण पोहोचल का त्या पण नाही मला माहिती. आपले सबस्क्रायबर आहेत. ती पंप पण पोहोचल का त्या पण नाही आपल्याला माहिती. कॉलर व्हायची मित्राला घेऊन आले. कॉलर व्हाय जरा शर्ती ना गेले वाटतं. जाता आता आणि एक वस्तू आहे ती, पण ती वस्तूला खतरनाक आहे. ती दाखवणार नाही. 2-3 जणांचा जीव घेईल अशी आकार वस्तू आहे. नशीब का पंप पण पोहोचले. मला वाटलं धक्का मारायला लागते का काही इलाज. काय करतोय? अरे थांब, तू डॉक्टर आहेस. तू नाही यांचं होऊ शकत माझ्यासारखा. मी निघलो कुठं आणि पाऊस आणि ट्रॅफिक ही भेटणार ना असं कधीच ना माझ्या लाईफमध्ये होणार. 4 महिने तर पावसाने तर मला शीन आणले. अख्ख्या पावसाला पण सर्दी नाही झाली आणि काल रात्रीपासून झाले. ज्या आयला बरं काय तारा आहे माझ्या मागे. चालले आता मिरची गलीत. मग काय करतं, मिरची गलीत 4 व्हीलर घेऊन जाणं म्हणजे गुन्हा आहे. रात तिथूनची लोका शिवा देतील की आलाय का नाही अडचण घेऊन, म्हणून स्कूटीवर निघले डायरेक्ट. बघा आमची मिरची गली. हे एवढी या जन वस्तू आहे ती पॅकिंग करून दिले फुल. तर दिखाओ मत किसको. हा बरं नाही दिखाऊंगा. आता सलूनला एकच नंबर सलून आहे भाई. फॅमिली सलून सुकापूरच्या रोडला. तर जातो जरा वस्तू घेऊन. आलं आता सलूनमध्ये बसले जरा. कॅसनवर काहीतरी करतो. वस्तू सलूनचा माल आहे. कसा तर झालेलं आहे. बघू आता सक्सेसफुल होतो की नाही काम. जातो आता घरी जाऊन. झोपाली तर जाऊन झोपतो डायरेक्ट, कारण की खूप लवकर उठले. 8 वाजता आज उठलोय. का का मस्त आहे की दोघंही पोला रोखवल्या. आता चाललो आमचे आगमन आहे रायगडच्या राजाचा. तिकडे चाललो. मला वाटलं आज चिंतामणीचा आहे, पण चिंतामणीचा नाही. चिंतामणीचा 17 तारखेला आहे. तो पण नक्कीच बघायला जाईन मी आणि ब्लॉग पण करेल त्याचा पण. चालले होता बघता कुठपर्यंत आले. खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी झाली. त्याच्यामुळं पोलीस, महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण जागा खाली केलेली आहे. एकदम फास्ट गणपती घेऊन चाललेले आहेत.
क्या रे पेट्रोल पंप, क्या रे? अरे डर रहा क्यों है? शादी हुआ क्या नाही तेरा? चाललो आता घरी दोघे जण, पण खूप मजा आली आणि खूप भारी वाटला असा आगमन सोहळा रायगडच्या राजाचा. आता जातो घरी, जाऊन जेवतो मस्तपैकी. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ सकाळ ड्रायव्हरचा फोन आला की शेट गाडीची पिन निघली आणि ते हे नव्हत. मला सकाळच प्रश्न आला काम आहेत कोणची पनवते लागले. अरे 3 का 4 दिवस झाला त्याच चालू आहे माझा निस्ता. चालू त्या पिटरला झालेला का म्हणजे कोणची काली नजर लागली माझ्या होत्या. मला तेच काही समज नाही आता. आणि सकाळी लवकर उठता नाही आणि रातच्या लवकर झोपता नाही. मला त्याच काय समज नाही. रोजचा आहे 3-4 झोपा आणि सकाळी 8ला उठायला गेलो तो उठता नाही. कसं आहे 9 वाजता तरी उठायला लागते फोन आल्यावर ड्रायव्हरांचा. जातो आणि आज प्लस एक टाइम उपास आहे, मग त्याच्यात अजून जास्त चिडचिड. आणि झोपण्या पूर्ण झालं तर चेहरा पण थोडा डाऊन आहे. आत्ताशी एक काम झाले. सकाळी 10 वाजता घरातून बाहेर पडले ते आत्ता 1 वाजलाय. तो एक काम झाले. आता दुसऱ्या कामाचं सामान आणायला चालले. तेव्हा त्या फिटर कधी येईल तेव्हा तो काम ओके होईल. त्याच्यानंतर लगेच थोडा थारचा पण काम करायचे. थोडा छोटा मोठा काम आहे तो करायचे. तो पण घेऊन जायला लागेल शोरूमला. पण शोरूम चालू आहे का नाही तर त्यांचा जेवाचा टाईम झाल्यावर मग त्यांची पण खूप नाटकं असतात. हां 3 वाजता या 2 वाजता या करीत असतात. तिथं शोरूमला आधी फोन लावायला लागेल टाईम झाले का नाही तर फेरी फुकाट होईल माझी. या 4 सामानांची प्राईज ऐकून मी डायरेक्ट शॉक झालो. बाबा मला वाटलं नव्हतं एवढं महाग असतील म्हणून. लयच महाग आहे. आता चालले द्यायला. त्याच्यानंतर जातं डायरेक्ट आपली गाडीला थोडा काम निघलं आहे. थोडी ती थकली वाटतं असं वाटतंय मला. लई दिवस तिला काम नाही केला. जातो तिथं जरा दवा पाणी करून आणतं. ती जरा आजारी आहे. तिच्यावर जरा दवा पाणी करून आणतं. मौसम मला काय एकदम सुहाना वाटतोय. एकदम सुहाना मौसम आहे. फोन केलता मी शोरूममध्ये तर बोलतो उद्या आहे. मेलो बरा झाला का की आज एवढी कामं निघल्यात ना का घरी जायला पण टायमिंग नाही ना उपवासाचा खायला पण काही टायमिंग नाही. त्यानं सांगितलं मग चालेल उद्याच्या तर थोडा गाडीला प्रॉब्लेम झाला आहे. थोडा डिस्प्ले जातोय आधीत मधीत त्याच्यामुळे. तर बोलला गाडी इथे सोडून जायला लागेल. बोललं ठीक आहे. बघू सर्व्हिसिंग तर अजून बाकी आहे. अजून काही किलोमीटर बाकी आहेत. बघू आता उद्या तो शोरूम मला काय बोलता येतं. भावा फायनली कामं सगळी झालेली आहेत. आता जातो फ्लॅटवर आणि पहिले नाश्ता करतो म्हणजे उपवासाचा. बघू आता काय काय येतं तिथे जाऊन. आता नाश्ता करतो. सकाळपासून कायच नव्हतं खाल्ला. मस्त आहे की आता जरा बरा वाटला. पोट भरून नाश्ता केला मस्त की दही बी रोकवली. आता टेन्शन नाही. आता विचारे घरी जाऊन झोपावा. कारण की लय लवकर उठले. 8 वाजताच उठले आणि झोपलेच मी काहीतरी 2 वाजता काल रात्री. झोपणं लवकर येत आणि जाग पण लवकर नाहीत. फक्त मजबुरीन उठावं लागतं तेच, अजून काय नाही. कुठेच गेलो नाही. आज गेलतो दादाची तर ब्लॉग वगैरे सगळं एडिट केला म्हणून बोललो कुठेच नाही जावं आज. आणि माझा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा.